नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी शुभम पवार. आज आलोय आपण थेट शेतामध्ये. तुम्हाला माहिती आहे की रब्बी हंगामाची ई पीक पाहणी सुरू झालेली आहे. थेट शेतामध्ये जाऊन आपण ई पीक पाहणी कशी करायची आहे, ए टू झेड प्रोसेस तुम्हाला लाईव्ह करून दाखवणार आहे. तर व्हिडिओ नक्की आपला शेवटपर्यंत पहा. आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतात. तर चला मित्रांनो, ई पीक पाहणी कशी करायची सुरू करूयात. तर शेतकरी मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या मोबाईलमधून प्ले स्टोअर ओपन करायचं आहे. प्ले स्टोअरवरती आल्यानंतर वरती सर्च करायचं आहे ई पीक पाहणी. ई पीक पाहणी सर्च केल्यानंतर हे ॲप्लिकेशन आहे ई पीक पाहणी DCS. आपल्या गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचं हेच ॲप्लिकेशन तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे. इन्स्टॉल केल्यानंतर या ॲप्लिकेशनला आपल्याला ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर याला परमिशन द्यायची आहे व्हाईल युजिंग द ॲप. पुन्हा एकदा व्हाईल युजिंग द ॲप अशा पद्धतीने परमिशन द्यायची आहे. त्यानंतर अलाव ऑल अशा पद्धतीने परमिशन देऊन तुम्हाला डाव्या साईडला हे ढकलायचं आहे. डाव्या साईडला स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला विभाग निवडायचा आहे. तत्पूर्वी तुम्ही खाली इथे पाहू शकता हंगाम, रब्बी आणि शेतकरी स्तरावरती कालावधी पहा. 1 डिसेंबर ते 15 जानेवारीपर्यंत तुम्ही ई पीक पाहणी करू शकता. त्यानंतर आपला विभाग निवडा. विभाग निवडल्यानंतर इथे जो काही बाणाचा आयकॉन आहे हिरव्या रंगाचा त्यावरती क्लिक करायचा आहे. नंतर लॉग इन पद्धत निवडा. शेतकरी म्हणून लॉग इन करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर शेतकऱ्याचा मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे आणि पुढे जावरती क्लिक करायचं आहे. आता शेतकऱ्याला इथे आपला जिल्हा निवडायचा आहे. जिल्हा निवडल्यानंतर पुढे शेतकऱ्याचा जो काही तालुका असेल तो इथे यायचा आहे. तालुका घेतल्यानंतर शेतकऱ्याचं जे काही गाव आहे, ज्या ठिकाणी शेतकऱ्याची शेती आहे ते गाव इथं शेतकऱ्यांनी निवडायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला खाली हिरव्या रंगामध्ये ऑप्शन आहे, बाणाचा आयकॉन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. पुढे क्लिक केल्यानंतर तुम्हाला खातेदार निवडण्यासाठी 5 ऑप्शन आहेत. पहिले नाव टाकून, मधले नाव, आडनाव, खाते क्रमांक, गट क्रमांक अशा पद्धतीचे भरपूर ऑप्शन आहेत. खाते क्रमांक किंवा गट क्रमांक तुम्ही डायरेक्टली टाकू शकता. तुम्हाला तुमच्या शेतीचा गट नंबर असेल तर इथे गट नंबर टाकून शोधावरती क्लिक करायचं आहे. शोधावरती क्लिक केल्यानंतर खातेदार निवडा या निवडा ऑप्शनवरती क्लिक करून तुमचं नाव, इथे शेतकऱ्याचं नाव चेक करायचं आहे आणि तेच शेतकऱ्याचं नाव तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे, ज्या शेतकऱ्याची ई पीक पाहणी करायची ते. त्यानंतर पुढे या बाणावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचं नाव दाखवलं जाईल, खाते क्रमांक दाखवला जाईल. पुढे क्लिक करायचं आहे आणि आपण इथे पुढे पुन्हा एकदा क्लिक करणार आहे. जसं आपण पुढे बटनावरती क्लिक कराल तर इथे पाहू शकता, जर अगोदर तुमची नोंदणी इथे असेल तर तुम्हाला असं दाखवेल की तुम्ही अगोदर इथे नोंदणी केलेली आहे. आणि अगोदर नोंदणी नसेल तर तुम्हाला एक OTP येईल, तो OTP तुम्ही इथे टाकू शकता. आपली अगोदर नोंदणी आहे तर इथे होय करतो. आपली अगोदर नोंदणी असल्यामुळे होय केलंय. एक खातेदाराचं नाव पुन्हा विचारेल, खातेदाराचं नाव निवडायचं आहे आणि 4 अंकी सांकेतांक क्रमांक विचारला जाईल. सांकेतांक क्रमांक माहीत नसेल तर सांकेतांक विसरलाय अशा ऑप्शन आहे तिथे, त्यावरती क्लिक केलं की तुम्हाला तो 4 अंकी नंबर दिसेल. त्यानंतर पुढे यायचं आहे. पुढे आल्यानंतर पहिला ऑप्शन आहे कायम पड, चालू पड नोंदवा, यावरती क्लिक करायचं आहे. कायम पड, चालू पड नोंदवावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या जर शेतामध्ये काही चालू पड, कायम पड असेल तर तुम्ही ते निवडू शकता, नाहीतर हा ऑप्शन सोडून देऊ शकता. आता पहा, खाते क्रमांक निवडलाय. त्यानंतर पुन्हा गट क्रमांक निवडायचा आहे. त्यानंतर तुमचं क्षेत्र दाखवलं जाईल. त्यानंतर कायम पड किंवा चालू पडचा प्रकार निवडू शकता. आता कायम पड, आता समजा आपण घेतलं कायम पड. कायम पडमध्ये जे काही पड आहेत ते इथे पडीचा प्रकार दिसेल. खाजगी वन, राखीव वन, डोंगर पड, वाळवंट, खडक, मुरुम, रेल्वे पड, तसेच अजून आहे कुपनलेखा पड. जे पड असतात, पानंद आहे, सिडको आहे, अशा पद्धतीने नाला पड आहे. जर जे काही पडीक आहे ते पडीक तुम्ही इथे ॲड करू शकता. दुष्काळ पड, कोरपोट खराब आहे, तर अशा पद्धतीचे तुम्ही ते पडचा प्रकार तुम्ही इथे ॲड करू शकता. तर इथे चालू पड असेल किंवा कायम पड हे तुम्ही इथे निवडू शकता आणि इथे पाहू शकता. तर आपण ते काही टाकणार नाही, डायरेक्ट दुसरा ऑप्शन आहे पीक माहिती नोंदवावरती क्लिक करायचा आहे. हा महत्त्वपूर्ण ऑप्शन आहे. पीक माहिती नोंदवावरती क्लिक केल्यानंतर आपला खाते क्रमांक सिलेक्ट करा, गट नंबर सिलेक्ट करा, आपलं क्षेत्र एकूण किती आहे ते दाखवलं जाईल. त्यानंतर हंगाम निवडायचा आहे आपल्याला, संपूर्ण वर्ष का रब्बी. तर आता रब्बी आहे तर रब्बी सिलेक्ट करा. त्यानंतर इथे क्षेत्र किती आहे ते दाखवलं जाईल. त्यानंतर खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर पिकांचा वर्ग निवडायचा आहे. आता पिकाचा वर्ग जसं की निर्भळ पीक आहे, म्हणजे एक पीक आहे का बहुपीक आहे का पॉलीहाऊस पीक आहे का शेडनेस आउट, निर्भळ पीक, मिश्र पीक,
तर ते तुम्ही इथे निवडू शकता. मिश्र असेल एकत्र पीक तर ते एक पीक असेल सेपरेट तर एक पीक. अशा पद्धतीने तुम्ही हे 4 ऑप्शन आहेत त्यापैकी एक ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. मी इथे एक सिलेक्ट केला. त्यानंतर निर्भळ पिकाचा प्रकार आता काय आहे तर पीक आहे किंवा फळबाग आहे तर मी यातलं पीक सिलेक्ट करतो. त्यानंतर पिकात काय आहे ज्वारी, बाजरी, भुईमूग, गहू, मूग, मका, सोयाबीन, उडीद, कापूस, कांदा, हरभरा काय तुम्ही आता या रब्बी हंगामामध्ये लावलेलं आहे, लागवड केलेली आहे. तर ते पीक तुम्हाला इथे निवडायचं आहे. गहू आहे, गाजर आहे, गवार आहे. सगळी पिकं तुम्हाला इथे दिसतील. ते इथे निवडा. मी गहू निवडलंय. त्यानंतर क्षेत्र भरायचं आहे. संपूर्ण क्षेत्र असेल तर संपूर्ण क्षेत्रावर क्लिक करायचं आहे. जर त्यातलं तुम्हाला काही टाकायचं असेल तर ते तुम्ही इथे त्या बॉक्समध्ये किती क्षेत्र लावलेले ते तुम्ही टाकू शकता. त्यानंतर जलस्रोताचा प्रकार निवडायचा आहे. कुपननलिका, बोर असेल, विहीर असेल, तलाव असेल, बंधारा असेल. आपल्याला शेतामध्ये काय नोंद करायची आहे सातबाऱ्यावरती, कशाची नोंद करायची आहे, जे काही जलसिंचनाचा स्तोत्र निवडायचा आहे. सिंचनाचा स्तोत्र निवडल्यानंतर तुम्हाला इथे पाहू शकता भरपूर ऑप्शन आहेत. त्यानंतर सिंचन पद्धती काय आहे, ठिबक सिंचन आहे, तुषार सिंचन आहे का प्रवाही पाणी जे आहे ते तुम्ही मोकळंच प्रवाही केलेलं आहे का अन्य प्रकारचं सिंचन आहे. तर या 4 प्रकार आहेत. तुमचं जे काही पिकाला सिंचन पद्धती आहे ती निवडा. त्यानंतर लागवडीचा दिनांक, लागवड कधी केली ती तारीख तुम्हाला इथे विचारली जाईल. ती तारीख इथे व्यवस्थित टाकून घ्यायची आहे. त्यानंतर ओके करायचं आहे. ओके करून तुम्हाला खाली किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत विक्रीसाठी नोंदणी करायची असेल तर होय करू शकता, नसेल तर नाही करायचं आहे आणि खाली पुढे जा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीची ही पिकाची माहिती तुम्हाला नोंदवायची आहे. तर त्यानंतर पुढे आला. आता पुढे आल्यानंतर तुम्हाला तुमचा गट नंबर दिसेल. तुम्ही जो गट नंबर टाकलेला आहे तो गट नंबर त्याचा नकाशा दिसेल. आता तुम्ही कुठे आहात ते हिरव्या रंगाचं तुम्हाला एक लोकेशन दिसेल. तुम्ही कुठे उभे राहिला आहात. आपल्या शेतात उभं राहायचं आहे. आपला गट नंबर कुठे आहे त्या गटात जाऊन उभं राहायचं आहे. आता मी पहा हिरवं आता मध्ये आलो आता थोडं शेतात मध्ये आल्यानंतर ते हिरवं सुद्धा हललेलं आहे. आता शेताच्या मध्ये यायचं आहे. मध्ये आल्यानंतर जे काही खाली आहे अंशांश रेखांश दिसेल. अद्ययावत करावरती क्लिक करायचं आहे. अद्ययावत करा. अद्ययावत करावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही जिथे उभे आहे त्यानंतर पुढे जा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आता आपल्याला 2 फोटो घ्यायचे आहेत. पहिला फोटो जो काही पिकाचा, दुसरा फोटो सुद्धा पिकाचा. तर दोन्ही फोटो पिकांचे छायाचित्र तुम्हाला घ्यायचं आहे. ओके करायचं आहे. छायाचित्रावरती क्लिक करायचं आहे. तर ओके करायचं आहे. पुन्हा इथे जे काही पीक आहे आपलं त्या अशा पद्धतीने एक फोटो तुम्हाला घ्यायचा आहे. त्यानंतर ओके बटनावरती क्लिक करायचं आहे. त्याचा अंशांश रेखांश आणि GPS अचूकता तुम्हाला दाखवली जाईल. त्यानंतर दुसरं छायाचित्र ठीक आहे करायचं आहे आणि अशा पद्धतीने हे आपण दुसरं घेऊ शकता. तर झालं 2 फोटो घेतले पिकाचे दोन्ही बाजूने आणि आता खाली ओके बटनावरती क्लिक करायचं आहे. बरोबर बटनावरती क्लिक केले की सगळी माहिती तुमची दाखवली जाईल. पीक पाहणीचा दिनांक, खाते क्रमांक सगळी माहिती बरोबर आहे यावरती टिक करायचं आहे आणि खाली पुढे या बटनावरती क्लिक करायचं आहे. पुढे या बटनावरती क्लिक केल्यानंतर पिकांची माहिती साठवली आहे, अपलोड झाली आहे असं दाखवेल. उजव्या साईडला पिकाची माहिती पहा, पिकांची माहिती पहा वरती बघितलं तर तुम्ही पाहू शकता आपण आता भरलेली माहिती दाखवेल. दुरुस्ती करायची असेल तर लगेच दुरुस्ती करा. नष्ट करायची म्हणजे डिलीट करायची असेल, काही चुकलं असेल तर लगेच इथे डिलीट करू शकता आणि पुन्हा एकदा करू शकता. पण आता हे सगळं माझं बरोबर आहे. त्यामुळे जर तुम्हाला अजून काही पिके ॲड करायची असेल तर अशाच पद्धतीने तुम्ही अजून पिके ॲड करू शकता. आपला गट नंबर, खाते नंबर जोडून जे काही पीक आहे ते तुम्ही इथे हंगामानुसार ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर बांधावरची झाडे नोंदवा या ऑप्शनवरती इथे आपण क्लिक करतोय. पिकाची माहिती झाली. आता बांधावरची झाडे कशी नोंदवायची ते पहा. खाते क्रमांक निवडा, गट क्रमांक निवडा. बांधावरची जे काही बांबू आहे, रबर आहे, मोहू आहे, साग आहे, चंदन आहे, अशोकाचं आहे, वड आहे, पिंपळ आहे, नारळ आहे, तसेच कडुनिंब आहे. भरपूर अशी पिके दिसतील. जे तुमच्या बांधावरती जे पीक असेल ते इथे तुम्ही सर्च करून ते सिलेक्ट करा आणि झाडांची संख्या विचारली ते किती आहेत ते झाडं ते टाका. किती संख्या टाकल्यानंतर फोटो घ्यायचे. अशा पद्धतीने समजा आता मी नारळाचा फोटो इथे घेतला. फोटो घेऊन ओके करायचा आहे. अजून एक फोटो घ्यायचा आहे. पुन्हा एकदा तिथे क्लिक करून अजून एक फोटो घेतला आणि ओके करायचं आहे. अशा पद्धतीने ओके करून खाली बरोबरचं चिन्ह आहे त्यावरती क्लिक करायचं आहे इथे आणि वरील प्रमाणे बांधावरची झाडांची माहिती बरोबर आहे आणि पुढे बटनावरती क्लिक करायचं आहे. आपली माहिती, झाडाची माहिती इथे साठवली आहे म्हणजे बांधावरची झाडांची नोंदणी सुद्धा झाली आहे. यामध्ये दुरुस्ती करायची दुरुस्ती करा. सगळं बरोबर असेल तर सोडून द्या. आता पाठीमागे या. अजून ॲड करायचे असतील तर अजून तुम्ही झाडे नोंदवू शकता. अजून तशाच पद्धतीने आता आपण जसं नोंदवलं तसेच तुम्ही पिकांची आणि बांधावरची झाडे तुम्ही नोंदवा. त्यानंतर पुढे अपलोड बटन दिसेल. या अपलोड बटनावरती क्लिक करायचं आहे. अपलोड बटनावरती क्लिक केल्यानंतर ठीक आहे वरती क्लिक करा. त्यानंतर आता आपल्याला पीक माहिती मिळवा हा एक ऑप्शन आहे.
5वा त्यावरती क्लिक करायचं आहे. माहिती प्राप्त झाली आहे म्हणजे आपली ई पीक पाहणी आता झालेली आहे. आता आपल्या गावांचे खातेदारांची पीक पाहणी, कुणी पीक पाहणी केलेली आहे ते तुम्ही इथे पाहू शकता आणि आपलं नाव, आपली पीक पाहणी झाली आहे का नाही तुम्ही यामध्ये आपलं नाव चेक करू शकता. ज्यांना हिरव्या रंगाची पट्टी आलेली आहे त्यांची ई पीक पाहणी झालेली आहे. तर तुमचं सुद्धा नाव या यादीमध्ये आपण चेक करू शकता या शेवटच्या 6व्या नंबरच्या ऑप्शनमध्ये आणि आपली ई पीक पाहणी झालेली आहे का नाही हे तुम्ही चेक करू शकता. ते पहा आता आपण केलेली आहे. हिरव्या रंगाच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही काय कशाची ई पीक पाहणी केलेली आहे सगळे दाखवा. अशा पद्धतीने ई पीक पाहणी करायची होती. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.